मित्रांनो, सगळ्यांच्या रिक्वेस्ट प्रमाणे हा फायनान्शियल फ्रीडमचा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करतोय. आणि खरंच, आर वी सॅटिस्फाईड हा प्रश्न जर विचारला तर, किंवा तुमच्याकडे किती पैसा आल्यानंतर तुम्ही समाधानी असाल हा प्रश्न जर विचारला, तर इमिजिएट आन्सर कुणालाही देता येत नाही. सो याचा अर्थ, नो वन इज फायनान्शियल फ्रीडम किंवा टेन्शन फ्री लाईफ जगत नाहीये. माणूस कितीही मोठा झाला किंवा कितीही पैसा त्याच्याकडे आला, तरी समाधान हे पैशाच्या बाबतीत कधीच येणार नाही. कारण ते संस्कार आपल्यावरती झालेत. पैसा हा आला पाहिजे, कमवला पाहिजे आणि कुठं थांबलं पाहिजे याचे संस्कार आपल्यावर झालेले नाहीत. त्यामुळे लक्षात घ्या की कितीही माणसाने म्हटलं की मी समाधानी आहे, तरी तो समाधानी नाहीये. त्याच्यासाठी समाधान शोधण्यासाठी एक कम्फर्ट झोनचा बॅलन्स आपल्या अकाउंटला असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे जे आकडे मांडले, हे एक्झाम्पलसाठी मांडलेले आहे, ठीक आहे. सो याच्यावरती फोकस करा की फायनान्शियल फ्रीडम म्हणजे आपण कायम म्हणत आलोय की श्रीमंत दिसण्यापेक्षा असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही श्रीमंत दिसण्याचा ट्राय करू नका, असायला पाहिजे, तर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम आहे. आता इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला एक स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला किती पैसा असेल तर समाधान मिळेल. मग तो आकडा 1 कोटी 2 कोटी सो लॉजिकमध्ये असला पाहिजे ऑफकोर्स, की हा माझ्या अर्निंगच्या प्रमाण. सो महिन्याला मी 15,000 बनवतो आणि इथं 25 कोटी लिहिले, सो हे लॉजिकमध्ये बसत नाहीये. सो तुम्ही अर्निंगच्या लॉजिकमध्ये बसणारा समाधानाचा आकडा इथं मांडायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. कारण हा आकडा कमवण्यासाठी नुसतं मांडणं सोपं आहे, त्याच्यासाठी काम करायचं, त्यासाठी फायनान्शियल फ्रीडम शोधायचे, पॅसिव्ह इन्कम शोधायचे आपल्याला. आणि स्टॉक मार्केटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार केला, तर त्याच्यासाठी काही कॅल्क्युलेशन ते पुढे मी याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आता हे आकडे मांडताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की हा सपोज 1 CR आकडा इथं मांडल्यानंतर, सो आय एम सॅटिस्फाईड की हा आकडा माझ्या अकाउंटला असला पाहिजे, जो लिक्विडिटी कॅशमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. आता सध्याचं तुमचं मंथली अर्निंग काय आहे ते तुम्हाला मांडायचे. फॅमिलीचं अर्निंग असेल, कुणी एका फॅमिलीमध्ये 2 लोक कमवत असतात, तर दोघांचं टोटल अर्निंग तुम्हाला मांडायचंय. करंट सेव्हिंग काय आहे, विच कॅन कन्वर्ट इन कॅश इमिडिएट. सो इमिजिएट तुम्ही जे कॅशमध्ये कन्वर्ट करू शकता असे सेव्हिंग, म्हणजे LIC मधली इन्व्हेस्टमेंट असेल, म्युच्युअल फंड मधली इन्व्हेस्टमेंट असेल, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलेलं असेल, ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट केलेलं गोल्ड असेल. तर इमर्जन्सी फंड तुमच्याकडे काय आहे आता, की हा फंड माझा सेफ आहे, या पैशाला मी हात लावत नाही. जेव्हा खरी इमर्जन्सी येईल तेव्हाच त्या फंडला आपण हात लावतो. सो हा RD मध्ये असू शकतो, FD मध्ये असू शकतो, किंवा OD मध्ये असू शकतो. सो हा फंड कुठे असू शकतो, किंवा ती कॅश तुमच्या घरात असू शकते. आता तुम्हाला दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट मांडायची की तुमचं टोटल लायबिलिटी किती, म्हणजे तुमच्यावर किती कर्ज आहे. आणि त्या कर्जामध्ये सपोज 35 लाखाचं कर्ज आहे किंवा 50 लाखाचं कर्ज आहे, तर त्या कर्जामधला लोएस्ट EMI काय आहे आणि त्याचा राहिलेला कालावधी काय आहे, उर्वरित EMI किती राहिले, आणि हायएस्ट EMI काय आहे, त्याचा कालावधी काय आहे. सो 16,000 रुपयाचं पर्सनल लोन असेल, 32,000 रुपयाचा घराचा हप्ता असेल. सो हे एक्झाम्पल म्हणून आपण मांडतो. आता यानंतरचे जे लागणारे खर्च आहेत, हे खर्च इन्व्हेस्टमेंट सुद्धा नसतात किंवा ते सेव्हिंग सुद्धा नसतात. सो याच्यामध्ये काय, होम एक्सपेन्स आहेत. हा पैसा इन्व्हेस्ट केला परत येत नाही, तो गेलेलाच असतो, कारण त्याच्यासाठीच आपण कमवतोय. सो माणूस जगण्यासाठी पैसा कमवतो, इन्व्हेस्टमेंट हे तुमचे कम्फर्ट झोन असतात. आता यानंतर एक्सपेन्सेस अजून ऍडिशनल काय, आपण एक्स्ट्रा खर्च करतोय का, जो अनवॉन्टेड खर्च असतो, की महिन्याला मी 5,000 रुपये, अनवॉन्टेड खर्च होतो, कसाही केला तर मुलांवरती होतो, कुठं आपण बाहेर गेलो, सो कॉफी पिली, पिझ्झा खाल्ला, असे जे काही खर्च असेल हे तुम्हाला इथं मांडायचे आहेत. आता इन्शुरन्स प्रीमियम काय तुम्ही पे करता वर्षाला, इन्शुरन्स प्रीमियम हा वर्षाचा असतो. मंथली तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट करताय का, आणि टोटल तुमच्याकडे करंट जे ॲसेट आहे त्याची व्हॅल्युएशन काय आहे, आणि फायनान्शियल फ्रीडमचं तुमचं एज टार्गेट, की वयाच्या 40. सो माझा व्ह्यू की वयाच्या 40व्या वर्षी सपोज मला फायनान्शियल फ्रीडम व्हायचंय, तर माझ्याकडे उर्वरित 5 वर्षे जे आहेत, या 5 वर्षामध्ये मला प्लॅन करायचा आहे या सगळ्या गोष्टीसाठी. सो तो कसा करू शकतो आपण. आणि स्टॉक मार्केटमध्ये, सो तुमचा बिझनेस तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतो. जसं की आता स्टॉक मार्केट आपण एक बिझनेस आहे, त्या बिझनेस माइंडसेटने आपण विचार करतो, तर त्यामध्ये मी अपॉर्च्युनिटी शोधण्याचा ट्राय करतो. सो तुमचं एखादं हॉटेल असेल, एखादा दुकान असेल, तुमचं एखादं कपड्याचं दुकान असेल, तुमचे जे बिझनेस आहेत त्या बिझनेसला काम करून, त्या बिझनेसमध्ये इफर्ट्स देऊन तुम्हाला या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. म्हणजे प्रत्येकाने स्टॉक मार्केटमध्ये येऊनच पैसा बनवायचा नाही, आणि स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनवण्यासाठी तो माइंडसेट लागतो, ते रिस्क टेकिंग कॅपॅसिटी कॅपेबिलिटी सुद्धा लागते. आणि पॅसिव्ह इन्कम जर तुमचं ऍडिशनल आत्ता काय असेल तर ते तुम्हाला मांडायचं आहे. आता या गोष्टीचा जर आपण सगळा मांडला पेपरवरती, तर कुठेतरी आपल्याला कळेल की आपण कुठल्या दिशेने चाललेलो आहे. आता स्टॉक मार्केटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर मित्रांनो विचार केला, तर दोन गोष्टीत या सगळ्या जी स्क्रिप्ट आपण मांडली यामध्ये दोन गोष्टीत, ज्या दोन गोष्टीसाठी आपण काम करतोय, एक तर जगण्यासाठी आणि हप्ते फेडण्यासाठी. आता सगळ्यात लोएस्ट हप्ता 16,000चा होता.
3 वर्षाचा त्याचा कालावधी, त्यानंतरचा हायेस्ट हप्ता 32,000चा आहे, 20 वर्षाचा त्याचा कालावधी. आता टोटल या पैशासाठी मला काम करावं लागतं. तुम्ही जर याच्यासाठी जर काम नाही केलं ना, तुमचं जे आहे ते तुमचं नाहीये. म्हणजे तुम्ही करोड रुपयाचं घर घ्या किंवा 10 करोडचं घर घ्या, त्याचे जर ओरिजिनल पेपर हे बँकेकडे असतील आणि 4 महिने जर हप्ता नाही भरला, तर बँक येऊन तुम्हाला बाजूला काढू शकते. याचा अर्थ तुमचं घर हे तुमचं नाही, जोपर्यंत ते लायबिलिटी फ्री नाहीये. सो हे लक्षात घ्या. त्यामुळं 16,000चा EMI जर मी महिन्याला भरतोय, तर उर्वरित 3 वर्षे म्हणजे साधारणतः 36 महिने मला EMI भरायचा आहे. सो मला हे 5,76,000चं ऑलमोस्ट आत्ता सध्या तरी बर्डन आहे, हा पण विचार करू शकतो. त्यानंतर 20 × 12 केलं 240. सो याच्यामध्ये 240 × 32,000, सो हे 76 लाख ही माझी लायबिलिटी आहे. सो ही टोटल लायबिलिटी विथ प्रिन्सिपल विथ इंटरेस्ट आहे, लक्षात घ्या. आता टोटल जर आपण बघितलं, तर 82,56,000 रुपये जर माझं लायबिलिटी असेल, तर या 82 लाखाचं मला आत्ता टेन्शन घेऊन चालेल का? सो म्हणजे 20 वर्षाचं टेन्शन आजच, म्हणजे टोटल अमाऊंटचं टेन्शन मी आज घेतोय, हे नाही करायचं आपल्याला. आपल्याला काय करायचंय की मला महिन्यावरती यायचंय की मी महिन्याला किती हप्ता भरतोय, 48. मी आणि किती करतोय, 2 लाख रुपये. सो विदिन अ रेंज आहे. आता हे जे अर्निंग तुम्ही करताय मंथली, हे जर बंद झालं तर काय होऊ शकतं, इथं सगळ्यात जास्त बर्डन येऊ शकतं. आता IT सेक्टरमध्ये आपण बघतोय इतक्या मोठ्या प्रमाणात सगळं प्रॉब्लेम चालू आहे, जॉब जात आहेत. सो या लोकांनी प्रिव्हिजन करून ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो आधी अलर्ट राहा, म्हणजे वर्स्टला प्रिपेअर राहा. जसं आपण म्हणतो की एखादा वर्स्ट येणार आहे, तो येण्याच्या आधी फायनान्शियली प्रिपेअर राहा तुम्ही. म्हणजे 1 वर्ष तुम्हाला सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे, त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करता आलं पाहिजे, किंवा लॅविश लाईफमधनं लोएस्ट लाईफमध्ये सुद्धा जगता आलं पाहिजे. तर तर दोन्हीकडे माइंडसेट आपला मॅच होणार आहे. आता गोष्टी लक्षात घ्या की स्टॉक मार्केटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा व्हिडिओ तुम्ही रिक्वेस्ट केला, स्वतः आपण रेकॉर्ड करतोय. आता मार्केटमध्ये 3 इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहेत, म्हणजे डेरिव्हेटिव्ह प्लस इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर मोठा फंड लागतो, 5-10 लाख रुपयाचं कॅपिटल लागतं. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये करायचं असेल तर तिथे माइंडसेट लागतो, रिस्क टेकिंग कॅपॅसिटी लागते आणि स्वतःवरती कंट्रोल लागतो. म्हणजे जर फ्युचर ट्रेडिंग, आता ज्यांना मार्केट कळतं त्यांच्यासाठी हे इम्पॉर्टंट, फ्युचर ट्रेडिंग जर मला करायचंय तर 2.5 लाख रुपयाचं माझं बेस कॅपिटल लागतं, ज्यामध्ये एक निफ्टीचा लॉट मी बाय करू शकतो, फ्युचर बाय करू शकतो. 100 पॉईंट निफ्टी अप डाऊन तुमच्या अगेन्स्ट जरी गेली तर 6,500 रुपयाचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. सो इथं तुम्हाला काय तो काम येणार आहे, तुमचं टॅलेंट, तुमची सक्सेस रेशो आणि तुमचे अनालिसिस. सो तुमच्या अनालिसिस किती परफेक्ट आहे, तुमचा तुमच्यावरती किती विश्वास आहे, किती कॉन्फिडन्स आहे, त्याच्यातनंच हा मार्केटमध्ये तुम्ही सक्सेस होणार आहे. आता दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या की 48,000 रुपये मला महिन्याला EMI भरायचा आहे, 16 + 32. तर मी यातला कुठला लोड कमी करू शकतो? सो आधी जिथं डोक्याचं काम येणार आहे तिथं लोएस्ट लोडवरती फोकस करा. जिथं स्टॉक मार्केटचं काम येणार आहे तिथं लोएस्ट लोडवरती फोकस करा. जर हे 48,000 मला कमवायचेत महिन्याला. आता मार्केट किती दिवस चालतं? 22 डेज मार्केट चालतं एका महिन्यात ऍव्हरेज. सो आपण 20 दिवस मार्केट पकडू, 20 दिवस एका दिवसामध्ये मार्केट चालतं. आता लक्षात घ्या की 48,000 डिवायडेड बाय 20 डेज जर आपण केलं, तर 2,400 रुपये जर मी दररोज कमवले मार्केटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण मार्केटमध्ये आपण ॲज अ बिझनेस प्लॅन करतोय, तर मी 48,000 रुपयाचा प्रॉफिट बनवू शकतो. आता इथं गोष्ट लक्षात घ्या की दररोज आपण बरोबर येणार आहे का? नाहीये. कारण आपण सांगतोय की आपला सक्सेस रेशो समजा 70% असेल आणि 30% जर फेल्युअर असेल, तर ही जी रिस्क आहे तुम्हाला या सक्सेस रेशोने मेंटेन करावं लागणार आहे. सो आता म्हणजे एक्झाम्पल 20 ट्रेड जर आपण केले, तर 20 ट्रेड मधले इंटू 70% जर आपण डिवायडेड केलं याला, तर 14 ट्रेड बरोबर येणार आहेत, 6 ट्रेड आपले काय होणार आहेत, चुकणार आहेत. आता या केसमध्ये जर मी 1:1चा प्लॅन केला की मी 2,400 रुपये रिस्क घेतो, 2,400 रुपये प्रॉफिट कमवतोय, सो या केसमध्ये 14 × बाय 2,400 जर तुम्ही केलं तर 33,000 रुपयाचा प्रॉफिट बनवणार आहे, आणि 6 × बाय 2,400 जर तुम्ही केलं तर 14,000 रुपयाचा लॉस करणार आहे. सो फायनल काय झालं तुमच्यासाठी? 33,000 मायनस 14,400, 19,000 रुपये तुम्ही बनवले. आता दररोज 2,400 रुपयाची रिस्क घेण्याचा पहिला तर माझा माइंडसेट आहे का या मार्केटमध्ये? तो असेल
तर या मार्केटमध्ये तुम्ही येऊ शकता. नसेल तर मार्केट हा तुमच्यासाठी बनलेला प्रोडक्ट नाहीये. आता 19,000 रुपये जर मी बनवू शकतो, कारण आपण सक्सेस रेशोवरती काम करतो, आपण बरोबर येण्याचा ट्राय करत नाहीये. ठीक आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस म्हणतो की आय एम सॅटिस्फाईड, मी समाधानी आहे, मला आता काही नकोय. सो तुमच्या घरातनं जॉबला दररोज जाणाऱ्या लोकांना सांगा वी आर सॅटिस्फाईड, तुम्ही आता जॉबला जाऊ नका, कमवू नका, वी आर सॅटिस्फाईड. तो असं आहे का? असं नाही. सो फायनान्शियल फ्रीडम कुणीही नाहीये, किंवा माणूस हा समाधानी नाही ते कधी संपणार नाही. मरेपर्यंत माणूस कष्ट करणार आणि तो समाधानी नसणार आहे. पण या सिच्युएशन मधनं काम करत, कंट्रोल करत, पैशाला मॅनेज करत, सो कम्फर्ट झोन येणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माणसाचं टेन्शन कायम जरी असेल तर ते किती असायला पाहिजे. सो मी 100 टेन्शन घेतोय, सो मी 20% घेतोय, 100% 20%, हा फरक आहे. टेन्शन तर कायम असणार आहे, लक्षात घ्या. मुलांचं एज्युकेशनचं टेन्शन असतं, आपल्या फायनान्शियल एज्युकेशन असतं, हेल्थचं एज्युकेशन टेन्शन आपल्याला येऊ शकतं. ठीक आहे. जॉबचं टेन्शन येऊ शकतं, कारण जॉब म्हणलं की कम्फर्ट झोन नसतो तिथं बऱ्यापैकी. सो या गोष्टीवरती जर फोकस केला तर 19,000 रुपये जर मी कमवू शकतोय, तर मी 16,000 रुपयाचा जो लोड आहे हा टोटल कमी करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या की हे 16,000 डिवायडेड बाय 48,000 जर आपण केलं, तर 33% काय करतोय आपण, आपला जो सध्याचा जो लोड आहे ना, हा 33% कमी करतोय या स्ट्रॅटेजीच्या अकॉर्डिंग. आता या केसमध्ये 2400 रुपये रिस्क घेण्याची तुमचा माइंडसेट नसेल, तर याला 50% करून बघा. सो इथं 50% तुम्हाला काय करायचं, डिवाइड करा. सो या केसमध्ये जर मी 1200 रुपये रिस्क घेतोय, सो याला काय करायचं, डिवायडेड बाय 2 करा, याला डिवायडेड बाय 2 करा, आणि सेम याला डिवायडेड बाय तुम्हाला 2 करायचं. सो हे तरी आपण करू शकतो का? हे जरी केलं आपण, या जरी गोष्टी केल्या, तर 9,600 डिवायडेड बाय 48,000 इंटू 1 जर आपण केलं, तर ऍटलीस्ट 20%चा लोड आपण कमी करू शकतो. सो फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, की तुम्ही करंट लायबिलिटी जे आहे त्याचा किती पर्सेंटनी लोड कमी करू शकता. स्टॉक मार्केट असेल, तुमचा ओरिजिनल दुसरा बिझनेस असेल, तुमचा कुठलाही बिझनेस असेल, किंवा तुमचं पॅशिव्ह अर्निंग असेल, ज्यामधनं तुम्ही या करंट लायबिलिटी मधला किती पर्सेंट लोड कमी करू शकता. आणि हा लोड जेवढा कमी होत जाईल, तेवढं तुमचं माइंडसेट सुद्धा स्टेबल होत जाईल आणि तुमचा फायनान्शियल लोड कमी होत जाईल. म्हणजे माणूस डिप्रेस काय, आज प्रत्येक लेवलला जर बघितलं, प्रत्येक घरामध्ये जर बघितलं, तर प्रत्येक माणसाला काही ना काही टेन्शन आहे. आता सोशल मीडियाची लाईफ बघून आणि फिजिकल लाईफ यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आपल्याला वाटतं सोशल मीडिया यांचं किती चांगलं चाललंय. सो लक्षात घ्या, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीनं टेन्शन आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीवरती फोकस करा, की मी माझ्या लोडवरती कसं काम करेल, आणि त्याच्यावरती मी कसा मार्ग काढेल, आणि त्याच्यासाठी सोल्युशन काय, किती रिस्क मला बेर करायला लागेल. आता हेच कॅल्क्युलेशन किंवा पेपरवरती जेव्हा मांडतो आपण, हे सगळं सोपं वाटायला चालू होतं. पण जेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये आपण याल ना, तेव्हा माइंडसेट बिघडतो. इमोशन विकत घेता येत नाही, ते एक्सपिरियन्स मधनं बिल्ड करायला लागतात. ठीक आहे. म्हणजे आता मी 15 वर्ष झालं स्टॉक मार्केट करतोय, आणि नवीन एखाद्या व्यक्तीला हे कॅल्क्युलेशन पटेल आणि तो मार्केटमध्ये येईल आणि माझ्या शेजारी बसेल. सो त्याचा डिस्टर्बन्स जो मला होऊ शकतो, किंवा माझा जो माइंडसेट आहे, यामध्ये खूप खूप लेवलचा डिफरन्स आहे, लक्षात घ्या. कारण तो व्यक्ती या मार्केटमध्ये त्यांनी मार्केटच बघितलेलं नाही, व्होलॅटिलिटीच पाहिलेली नाहीये. त्यामुळे मला काही वाटणार नाही, 2400 रुपये लॉस झाला, मला शांत झोप लागू शकते. पण त्या व्यक्तीला झोप लागणार नाही, कारण तो म्हणेल पहिल्या दिवशी चालू आणि माझा लॉस झाला, कदाचित तिथं आपल्याला जमणार नाही. सो फर्स्ट निगेटिव्हिटी ही शेवटपर्यंत राहू शकते, आणि तिथं गोष्टी चेंज व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे इथं 5-10 वर्षे स्पेंड केले, तुम्हाला मार्केट कळले, मार्केटवरती तुमचा विश्वास आहे, तुमच्या अनालिसिसवरती तुमचा कॉन्फिडन्स आहे, तर लॉस आणि प्रॉफिट हा पार्ट ऑफ गेम जरी असला, तरी इथं सक्सेस होऊ शकतं का, कारण आपल्याला कंट्रोल करायचा आपल्या सक्सेस रेशोवरती. त्यामुळे किती जरी तुम्ही म्हणलात की मी समाधानी आहे, समाधानी कुणी नाहीये. फायनान्शियल फ्रीडम जोपर्यंत तुमच्या अकाउंटला दिसत नाहीये, तुमच्या माइंडसेटवरती त्याचा इम्पॅक्ट दिसत नाहीये, तोपर्यंत फायनान्शियली किंवा समाधानी कोणीही नसणार आहे या जगामध्ये. त्यामुळे श्रीमंत बना, पण विथ लॉजिक असायला पाहिजे. जगाबरोबर ग्रोथ व्हायला पाहिजे. आपण एकटाच पळतोय वेगळ्या दिशेने, आणि तिथं जर नुकसान झालं, तर जगापेक्षा एक ड्रास्टिकल ड्रॉपडाऊन आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो. तेव्हा स्टॉक मार्केटला एवढं इझी घेऊ नका, जेवढं ते कॅल्क्युलेशन तुम्हाला सोपं वाटतंय, तेवढं ते सोपं नाहीये. प्रॅक्टिकल गोष्टीवरती फोकस करण्याचं डिसिजन घ्या. आणि स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस आहे का, तर आहे, जर तुमच्या मनावरती तुमचा कंट्रोल असेल तर. आपण डेली सेशनमध्ये डिस्कस करतोय गोष्टी, की 2.5 लाख रुपये कॅपिटल, एकदा 25-30 हजार रुपयाची रिस्क घेण्याचा ट्राय करा, आणि मग बघा तुम्हाला ह्या गोष्टीवरती आपण काम. सो तुम्हाला फोकस करा. लक्षात घ्या, आज माणूस काय करतो, दिवसाचा एक माणूस 16,000 रुपयाचा लॉस करतो. सो 16,000 रुपयाची लॉस करायची गरज आहे. मी जर महिन्याला 16,000 रुपयाचा लोएस्ट ईएमआय भरत असेल, तर माझा लॉस हा 16,000पेक्षा जास्त कधीच नसला पाहिजे दिवसाला. म्हणजे याच्या
याच्यात 20% सुद्धा नसला पाहिजे, म्हणजे 2400 रुपये इज सफिशियंट रिस्क मॅनेजमेंट आहे. जर तुमचा इथे 1,60,000 रुपयाचा ईएमआय असला असता तर मी मान्य केलं असतं तुम्ही दिल्ली 16,000 रुपयाची रिस्क घ्या. पण 16,000 लोएस्ट ईएमआय, हायएस्ट ईएमआय 32,000 रुपयाचा तुमचा जर असेल तर या 48,000चं टार्गेट कंप्लीट करण्याचा ट्राय करा. म्हणजे बँकेकडनं तुम्ही पर्सनल लोन घेतलं 10 लाख रुपयाचं, तर बँक तुम्हाला 10% पर्सनल लोन देते. 1 लाख रुपये वर्षाला तुमच्याकडनं कमवते बँक. आता इथं विचार करा की 1 लाख रुपये जर मी बँकेला इंटरेस्ट पे करतोय तर बँक माझ्याकडनं किती कमवते? 1 लाख रुपये. मग हे बँक तुमच्याकडनं 365 दिवसाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दररोज 273 रुपये कमवते. मग तुम्ही 273 रुपये, तुम्हाला जर प्रश्न विचारला स्टॉक मार्केटमधून दररोज तू एवढे कमवू शकता? कमवू शकतो. हे प्रत्येकाचं उत्तर आहे. तर मग कमवत का नाहीये, होत का नाहीये, सक्सेस का होत नाहीये? सो याचा अर्थ आपल्याला श्रीमंत होण्याची जी घाई लागली ना, हीच आपल्याला श्रीमंत होऊ देत नाहीये. त्यामुळे गोष्टीवरती फोकस करा, फायनान्शियल फ्रीडमवरती फोकस करा. आणि अपकमिंग कम्युनिटीमध्ये या डिटेल्स कॉन्सेप्ट आपण प्रत्येक व्यक्तीच्या माइंडसेट प्लस रिस्क मॅनेजमेंटच्या अकॉर्डिंग डिस्कस करणार आहे. म्हणून कम्युनिटीमध्ये पार्टिसिपेट करा. अपकमिंग डेजमध्ये याच्यावरती आपण डिटेल्स डिस्कशन करू. आय होप हा कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेला असेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.